हाय हॅलो नमस्कार. मी गौरी स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपण डब्याचं आणि नाश्त्याचं नियोजन कशा पद्धतीने करू शकतो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता साधारणतः वाजलेले आहेत 5 आणि मी आलेली आहे किचनमध्ये. तर मलासुद्धा विघ्नेशचा टिफिन बनवायचा आहे. तर त्यासाठी मला याच वेळी उठावं लागतं कारण त्याची स्कूलचं टायमिंग लवकर आहे. तर इथे ना मला टिफिन बनवायचं आहे. तर त्यासाठी ज्या काही गोष्टी लागणार आहेत तर त्या मी पहिल्यांदा बाहेर काढून घेते फ्रीजच्या. तर इथे तुम्ही पाहू शकता अंडी घेतलेली आहेत मी. त्यानंतर अर्धा टोमॅटो जो माझ्याकडे शिल्लक राहिला होता तो मी आत्ता वापरणार आहे. त्यानंतर दूध आणि कोथिंबीर. तर या सगळ्या गोष्टी मला लागणार आहेत तर त्या मी आधीच बाहेर काढून ठेवलेल्या आहेत जेणेकरून त्यांचं टेम्परेचरसुद्धा थोडंसं नॉर्मल होईल. आता त्यानंतर ना इथे कणिक मळून घ्यायचे सगळ्यात पहिल्यांदा, कारण जोपर्यंत आपली भाजीची वगैरे तयारी होईल तोपर्यंत कणिक आपली छानपैकी मऊ मुरेल आणि त्यामुळे चपात्यासुद्धा आपल्या चांगल्या मऊ होतील. तर इथे कणिक मळण्यासाठी थोडंसं मीठ घेतलेलं आहे, त्यानंतर पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं गव्हाचं पीठ इथे टाकलेलं आहे. तर साधारणतः मी एक 7-8 चपात्या होतील इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला जसं पाणी लागेल तसं पाणी ॲड करत करत छानपैकी ही कणिक मळून घ्यायची. आणि ही कणिक जेव्हा आपण थोडा वेळ 10-15 मिनटासाठी भिजत ठेवतो तेव्हा ती छानपैकी मुरते. त्यामुळं आता आपण नॉर्मल जरी अशी कणिक मळली तरी ती छानपैकी नंतर भिजल्यानंतर होते. तर त्यासाठी पहिली ना कणिक मळून घ्यायची आणि मग बाकीची जी काही तयारी असेल आपल्या डब्याची कटिंग वगैरे तर ती करून घ्यायची. आता इथं थोडंसं तेल वगैरे लावून मी कणकेला ठेवलेलं आहे आणि ह्याच्यावर ना अशा पद्धतीनं डबा झाकून ठेवते जेणेकरून आतमध्ये ती कणिक छानपैकी मुरेल. आता हे झाल्यानंतर ना इथं मी जो काही आपला किचनचा एरिया होता काउंटर टॉप तो सुद्धा पुसून घेते, कारण पीठ वगैरे पडलेलं असतं आणि गव्हाचं पीठ आहे त्यामुळे ते थोडंसं चिकट असतं. तर त्यासाठी ते पण लगेच क्लीन करून घ्यायचं. आता त्यानंतर ना इथं भाज्या चिरून घेणार आहे मी. तर त्यासाठी कोथिंबीर, त्यानंतर टोमॅटो आणि कांदा. तर सगळ्यात पहिल्यांदा कोथिंबीर मी चिरून घेते. तर आता इथे मी फक्त डब्यासाठी भुर्जी बनवणार आहे तर त्यासाठी जेवढं मटेरियल लागणार आहे तेवढंच मी इथे चिरून घेते. जर तुम्हाला ह्याच्यासोबतच नाश्तासुद्धा करायचा असेल तर नाश्त्यासाठी लागणारंसुद्धा कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, मिरची जे काही तुम्हाला मटेरियल लागेल तर ते सुद्धा ह्याबरोबरच आपण चिरून घ्यायचं जेणेकरून डब्यासाठी भाजीसाठी वेगळं चिरायचं, त्यानंतर नाश्त्यासाठी वेगळं चिरायचं असं करायचं नाही. तर त्यामुळे आपला बराचसा वेळसुद्धा वाचतो. तर अशा पद्धतीनं ना टोमॅटो चिरून झाला. आता इथे कांदा मी 2 कांदे घेतलेले आहेत, एक मीडियम साईज आणि एक त्याच्यापेक्षा थोडंसं छोटा साईज. तर ते कांदेसुद्धा छानपैकी चिरून घेते आणि त्यानंतर मग आपण पुढची भाजीची तयारी करून घेऊया. आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये जेव्हा आपण भाज्यांचं नियोजन करतो तेव्हा भाज्या अशाच ठरवायच्या जेणेकरून ज्या वाफेवर किंवा कुकरमध्ये पटकन शिजून तयार होतील. तर त्यासाठी मूग असेल, मटकी असेल, अख्खा मसूर असेल, त्यानंतर हे अंड्याचं ऑमलेट असेल, भुर्जी असेल किंवा बटाट्याची भाजी असेल, भेंडीची भाजी असेल, गवारीची भाजी असेल, तर अशा पद्धतीच्या भाज्यांचंच नियोजन आपण सकाळच्या घाई गडबडीच्या टिफिनसाठी करायचं आहे. छोले वगैरे असतील जे अशा भाज्या आहेत ज्या की आपल्याला पहिल्यांदा शिजवून घ्यायच्या आहेत आणि मग त्याला फोडणी द्यायची आहेत. तर अशा पद्धतीच्या भाज्या सकाळच्या घाई गडबडीसाठी नाही निवडायच्या, कारण त्याला थोडासा जास्त वेळ लागतो. तर अशा पद्धतीनं ना आता कटिंग करून झाल्यानंतर हे जे 3 अंड्याचं मला ऑमलेट करायचं आहे ना तर ते अंडी पहिली मी फोडून घेते आणि छान पद्धतीनं चमच्याच्या मदतीनं ना ती अशा पद्धतीनं मिक्स करून घेते जेणेकरून आपली ह्याची भुर्जी जी असेल ना ती मऊ होईल आणि थोड्या वेळानंतर ती अशी कडक वगैरे होत नाही. तर आता इथे ना भुर्जीची वगैरे सगळी तयारी झाली. तर आता इथं कढई ठेवलेली आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तेल. तर त्याच्यानंतर आता इथं फोडणी देते मी. पहिली मोहरी टाकलेली आहे, जिरं टाकलेलं आहे, त्याच्यानंतर टाकलेला आहे कढीपत्ता. आता ही फोडणी दिल्यानंतर त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे कांदा. कांदा तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कमी जास्त करू शकता. तर हा कांदा छानपैकी परतून घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये खूपसुद्धा ब्राऊन नाही करायचा, थोडासा हलकासा त्याचा कलर चेंज झाला की आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत टोमॅटो आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर. आता इथे कांदा परततो आहे ना तोपर्यंतच इथे चपाती जी आहे ना त्याचीसुद्धा मी तयारी करून घेते. म्हणजे त्याचेसुद्धा उंडे आहेत ते अगोदरच बनवून घेते जेणेकरून चपाती बनवताना आपला वेळसुद्धा खूप वाचेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला गॅससुद्धा वाचेल आणि चपात्या मऊ होतील. कुठल्याही पद्धतीने चपाती आपली करपणार नाही, कारण चपातीचे उंडे करायचे आणि मग चपाती लाटायची तर ह्याच्यामध्ये ना खूप वेळ लागतो आणि मग चपाती लाटणं आणि भाजणं त्याच्यामध्ये बऱ्याचदा चपात्या कडक होतात किंवा करपतात. तर त्यासाठी चपातीचे उंडे हे अशा पद्धतीनं अगोदरच करून ठेवायचे.
तर आता इथं कांदा टोमॅटो छानपैकी एकत्र मिक्स झाल्यानंतर ना मी इथे हळद टाकलेली आहे, लाल मिरची पावडर आणि जी काही चटणी असेल तर ती साधारणतः 1 ते 1.5 चमचा टाकलेली आहे. आणि हे सुद्धा छानपैकी मऊ होईपर्यंत, मसाले एकमेकांमध्ये मिक्स होईपर्यंत आता हे जे उंडे आहेत तर ते उंडे मी एका डब्यामध्ये काढून घेते आणि मग आता मला चपाती करायची आहे. तोपर्यंत जे भांडं होतं ज्याच्यामध्ये मी कणिक मळली होती ते मी भिजत घातलेलं आहे, जेणेकरून ते भिजेल आणि पटकन मला घासता येईल. तर आता इथं मी जे अंड्याचं जे मिश्रण बनवून ठेवलं होतं तर ते सुद्धा मी कढईमध्ये छानपैकी टाकून घेते आणि ते परतून घेते, जेणेकरून हे मिश्रण पूर्ण त्या मसाल्यामध्ये छानपैकी मिक्स होईल आणि सगळे जे मसाले आपले आहेत ते अंड्यामध्ये छानपैकी फेटून येतील आणि भुर्जी आपली छान टेस्टी होईल. तर अशा पद्धतीने हे सगळीकडे मिक्स करून घेतल्यानंतर ना ह्याच्यावर थोडा वेळ मी झाकण ठेवणार आहे, जेणेकरून ते छानपैकी मिक्स होईल आणि भुर्जीसुद्धा आपली टेस्टी होईल. आणि आता ह्या जो गॅस आहे तो मी छोट्या गॅसवर कढई शिफ्ट करणार आहे आणि मोठ्या गॅसवर मी पटकन चपात्या करून घेणार आहे. तर इथं तवा तापत ठेवलेला आहे, तोपर्यंत मी आता चपाती करून घेते. पहिल्या चपातीला मी थोडंसं तेल टाकते, लोखंडी तवा आहे त्यामुळे चपाती आपली करपत नाही. आणि उंडे करून ठेवल्यामुळे तुम्ही बघताय चपाती लाटताना आणि भाजताना जो काही स्पीड असेल तर तो आपण छान पद्धतीनं मॅनेज करू शकतो. तर अशा पद्धतीनं चपाती थोडंसं तेल वगैरे लावून छानपैकी भाजून घ्यायची आणि ह्याच्यामुळे ना आपल्याला चपाती करताना जास्त कंटाळा पण येत नाही. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण चपाती करताना गॅस कमी जास्त करतो, फ्लेम कमी जास्त करतो, तेव्हा त्याचा परिणाम दुसऱ्या चपातीवर सुद्धा होतात. ती सुद्धा कधी पटकन भाजत नाही किंवा पटकन करपते. अशा पद्धतीनं माझ्याबरोबर तर होतं हे. तर त्यासाठी मी काय करते, हे उंडे अगोदरच करून घेते, जेणेकरून सगळ्या चपात्या आपल्या मऊ होतील आणि आपल्याला वेळसुद्धा जास्त लागणार नाही, कारण चपाती लाटायची आणि भाजायची ह्याच्यामध्ये खूप वेळ जातो. तर इथेच तुम्हाला साईडला आता थोडासा बाळाचा आवाजसुद्धा येत असेल, तर तो आता उठलेला आहे आणि मी व्हॉईस ओव्हर करते. तर तो उठला आहे, पाळण्यामध्येच खेळतो आहे. तर थोड्या वेळानंतर मी आता त्याला बाहेर घेईन इथे. तर अशा पद्धतीनं आता ह्या सगळ्या चपात्या आहेत ना, साधारणतः 6 ते 7 चपात्या माझ्या झालेल्या आहेत. तर त्या चपात्या पहिल्या मी करून घेते आणि तोपर्यंत साईडच्या गॅसवर, अगदी बारीक गॅसवर आपली जी भुर्जी जी आहे ना तर तीसुद्धा छानपैकी तयार होती आहे. आणि ह्याच्यानंतर तुम्हाला जर नाश्ता बनवायचा असेल, म्हणजे पोहे असेल, उपमा असेल, नाश्तासुद्धा एकदम सोपा सकाळच्या घाई गडबडीमध्ये निवडायचा, तर त्यासाठी फक्त तुम्हाला 5 ते 10 मिनटं एक्स्ट्रा लागतील फोडणीसाठी. त्या पद्धतीनं तुमचा नाश्तासुद्धा छानपैकी तयार होईल. साधारणतः अर्धा ते पाऊण तासात तुमचा डबा अगदी आरामात तयार होऊ शकतो. अगदी तुम्ही नवीन असाल किंवा अगदी हळूहळू काम करत असाल तरी या पद्धतीनं तुम्ही या स्टेप्स फॉलो केल्या तर छानपैकी आरामात तुमचा अर्धा ते पाऊण तासामध्ये डबा बनवून तयार होईल. तर अशा पद्धतीनं ना भुर्जी आपली इथं छानपैकी मोकळी झालेली आहे आणि मऊ झालेली आहे. तर त्याच्यावर झाकण ठेवते आणि त्यानंतर आता हे जे काही पोळपाट लाटणं असेल किंवा जी काही भांडी माझी खरकटी झालेली आहेत तर ती सगळी मी बेसिनमध्ये ठेवून देते, जेणेकरून आता हे सगळं डब्याचं आवरल्यानंतर मी भांडीसुद्धा घासून घेईन. त्यामुळे आपलं किचन पण स्वच्छ दिसेल आणि क्लीन दिसेल. आता साईडला जो किचन आहे ना थोडाफार जो आहे तो थोडाफार पुसून घ्यायचा, कारण प्रत्येक वेळी आपण डबा केला, नाश्ता केला किंवा जेवण केलं तर किचन आपण धुवत किंवा घासत बसत नाही साबणानं. तर थोडासा तो मी पुसून घेतलेला आहे, जेणेकरून नंतरचं जेवण बनवताना तो क्लीन दिसेल. आता इथे ना रात्री मी ड्रायफ्रूट्स भिजत घातले होते, तर ते सुद्धा ड्रायफ्रूट्स काढून ठेवते. आता जसं जसं तयारी होईल, आंघोळी वगैरे होतील तसं जो तो येऊन ड्रायफ्रूट्स खाऊन घेईल. तर इथे मी अंजीर जे आहेत ते रात्री भिजत नव्हते घातले, तर ते मी आत्ता भिजत घालते. आणि अशा पद्धतीनं विघ्नेशचं आवरलं तर विघ्नेश, माझं किंवा ह्यांचं आवरलं तर आम्ही आमच्या पद्धतीनं ते खाऊन घेऊ. तर आता इथं विघ्नेशचा डबा तयार झालेला आहे, तो मी भरून घेते, तोपर्यंत तो त्याची सगळी तयारी करून घेतो. तर आता इथं भुर्जी गरम आहे, त्यामुळे मी गरम डब्याला झाकण लावणार नाही. मी फक्त डब्यामध्ये ते काढून ठेवते आणि त्यानंतर चपातीसुद्धा भरून ठेवते, जेणेकरून त्याचा आवरल्यानंतर तो त्याचा डबा आणि पाण्याची बॉटल बॅगमध्ये ठेवून देईल. कधी मी ठेवते किंवा कधी त्याचा तो सुद्धा ठेवून देतो जर मी बाळाकडे असेल तर. तर इथे ना तो थोडासा भुर्जी गरम आहे, त्यासाठी मी अशा पद्धतीनं झाकून ठेवलेले आहे. आणि इथे विघ्नेशची नाश्त्याची प्लेटसुद्धा रेडी केली आहे, कारण सकाळी त्याला मी थोडंफार तरी खाऊनच पाठवते. आता इथं जी काही शिल्लक भाजी आहे तीसुद्धा मी काढून घेते आणि ही जी काही भांडी आहेत ना ती सगळी भांडी मी घासून टाकते आणि जो किचनचा काउंटरटॉप आहे तो पण छानपैकी पुसून घेते, जेणेकरून किचन पुढच्या जेवणासाठी मला क्लीन दिसेल आणि नीट दिसेल. तर अशा पद्धतीनं आता इथं मी भांडी घासून घेते आणि बाकीचं किचन काउंटरटॉपसुद्धा क्लीन करून घेते. तर आय होप मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आणि नक्की युजफुल ठरेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार.